नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घटना घडली, जी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे. या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच जगातील विविध राष्ट्रांमध्ये या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे की अमेरिकेमध्ये सत्तांतर झालेलं आहे. अर्थातच डेमोक्रॅटिक पार्टीच्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीची सत्ता आता तिथे आलेली आहे. त्याचं नेतृत्व डोनाल्ड ट्रम्प हे करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प करत असतील तरी त्यांच्या पक्षाची एक आयडिओलॉजी आहे, एक विचारसरणी आहे, जी विचारसरणी येणाऱ्या काळामध्ये जगातील विविध राष्ट्रांवरती त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकू शकतो. या दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहताना आपल्याला दिसून येत आहे. आपण याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयाची चर्चा करत असताना आपण प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये चर्चा करू. पहिला टप्पा असेल तो धावता टप्पा असेल, जे की एकूणच अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अमेरिकेत झालेलं सत्तांतर आणि त्याचे जागतिक परिणाम काय होतील, त्याचबरोबर त्याचे भारतावरती काय परिणाम होतील, या संदर्भामध्ये आपण साधारणतः ही चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काही स्पष्ट बाबी अशा आहेत, जी भारतीय संविधान, भारतीय शासन पद्धती आणि अमेरिकन शासन पद्धतीच्या संदर्भामध्ये. अमेरिकेमध्ये अध्यक्ष शासन पद्धती आहे, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. अमेरिकेमध्ये प्रमुख 2 पक्ष आहेत. भारतामध्ये इथं बहुपक्ष पद्धती आपण स्वीकारलेली आहे. अमेरिकेमध्ये असणारे 2 प्रमुख पक्ष जे आहेत ते अर्थातच रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टीचं नेतृत्व जे आहे, राष्ट्राध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते ते अर्थातच डोनाल्ड ट्रम्प होते. तर डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने कमला हॅरिस यांनी ही निवडणूक लढवलेली होती. ते त्यांचे अधिकृत उमेदवार होते. आणि या अनुषंगाने ही निवडणूक पूर्ण झाली. या प्रक्रियेमध्ये काल संध्याकाळीच असं चित्र स्पष्ट दिसत होतं. इलेक्ट्रल वोट जे आहेत ते साधारणतः पूर्ण करत डोनाल्ड ट्रम्प, अर्थात 270चा जो काही कोटा आहे त्यांचा, तो 270चा कोटा डोनाल्ड ट्रम्प काल संध्याकाळी पूर्ण करत आहेत असं चित्र दिसत होतं. याचा अर्थ असा होता की साधारणतः ही सत्ता डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे, जाते असं चित्र स्पष्ट होतं. आणि आज साधारणतः त्यांना पाहिलेली जर मतं वोटिंग पाहिली तर आपल्या लक्षात असं येतं की 295च्या आसपास त्यांना मतं गेली. त्याचबरोबर कमला हॅरिस ज्या आहेत यांना साधारणतः 226 मतं, अर्थातच 69-70 मताचा हा दोघांमधला अंतर आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतं ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आपल्याला जाताना दिसतात. आणि अनेक आज संपादकीय लेख, अनेक लेखांमध्ये एक टॅगलाईन चालवली गेली की डोनाल्ड ट्रम्पच्या संदर्भामध्ये ग्रेटेस्ट कमबॅक इन अमेरिकन हिस्ट्री, अशा पद्धतीचे डोनाल्ड ट्रम्प यांची जी आहे कमबॅक होणं, परत येणं, हे अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण 2020 मध्ये जेव्हा जो बायडन सत्तेवरती आले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प अत्यंत नैराश्यामध्ये गेलेले होते, किंवा त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या ज्या काही कृती होत्या त्या असंवैधानिक होत्या. त्यांचा राग असेल किंवा त्यांच्या हातून घडलेल्या कृती हे पाहता असं लक्षात येत होतं की डोनाल्ड ट्रम्प हे साधारणतः संसदीय राजकारणातून हे बाहेर पडतील. पण त्यांनी ज्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये एकूणच अमेरिकन गव्हर्नमेंट आणि त्याच्या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून जे कामं केली, ती कामं पाहता डोनाल्ड ट्रम्प यांचं कमबॅक होणं हे साहजिकच होतं. आणि विरोधामध्ये असणारा अर्थातच डेमोक्रॅटिक पार्टीकडे जो बायडन होते, जो बायडनकडे 4 वर्षाचा कालावधी अमेरिकन नागरिकांनी दिलेला होता, त्या कालावधीमध्ये फारसा परिणाम जो बायडन अर्थातच डेमोक्रॅटिक पार्टीने जागतिक स्तरावरती किंवा राष्ट्रांतर्गत फार परिणामकारक करावं असं काही चित्र दिसत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकूणच उमेदवार घोषित होईपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा कोण उमेदवार असेल या संदर्भात संदिग्धता होती, गोंधळ होता. आणि त्याचं सेटबॅक, त्याचा परिणाम हा निवडणुकीच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो. त्यातल्या त्यात स्विंग स्टेट ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये पेनसिल्व्हिया, जॉर्जिया, विस्कॉन्सिन ही जी राज्य आहेत, ही राज्य साहजिकच
डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूनं वळली आणि रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनं मतं जास्त गेल्याचे आपल्याला दिसून येते. ज्या राष्ट्रावरती मागच्या इलेक्शनमध्ये कमी मतं होती ती राज्य ही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बाजूला वळवली आणि साहजिकच याचं मतात परिवर्तन झालं आणि ही निवडणूक लढवत असताना स्थानिक मुद्द्याला प्राधान्य दिलं गेलं. अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांचा एकमेव अजेंडा होता की स्वराष्ट्र, माझं राष्ट्र, राष्ट्रप्रथम ही जी संकल्पना होती त्याच्यामध्ये मग आपल्या राष्ट्रातील लोकांचं रोजगार, आपल्या राष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या, आपल्या राष्ट्रामध्ये होणारं उत्पादन, या सगळ्या बाजूनं ही इलेक्शन पुढे जात गेली आणि डोनाल्ड ट्रम्पनी राष्ट्रप्रथम ही जी संकल्पना आहे याला प्राधान्य दिलं आणि लोकांना ते अपील झालं. अशा परिस्थितीमध्ये एकूणच अमेरिकेला पुन्हा महासत्ताक बनवूया, अमेरिकेला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊया किंवा अमेरिका पुन्हा महान बनवूया, अमेरिकेचं सुवर्णयुग आणण्याचा प्रयत्न करूया, ह्या ज्या डोनाल्ड ट्रम्प यांची भाषणं आहेत आजची दिवसभरातली, ही पूर्णपणे माझं राष्ट्र आणि माझ्या राष्ट्रासाठी मी या सगळ्या गोष्टी करणार आहे ही जी संकल्पना मांडत गेली. आणि त्या तुलनेमध्ये कमला हॅरिस यांचे जे काही मुद्दे होते ते अर्थातच महिलांच्या संदर्भात होते, आर्थिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले मुद्दे होते. हे सगळ्यांचा विचार करता आज चित्र असं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे यामध्ये सरस ठरले आणि त्यांनी ही निवडणूक एका चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आपल्याला दिसून येतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे अमेरिकेमध्ये झालेलं आहे, ठीक आहे, याचा आपल्याशी काय संबंध आहे? कुठल्याही देशामध्ये सरकार येणं, तिथं एखाद्या पक्षाचं सत्ता येणं, एखादा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान होणं, हे त्या राष्ट्रापुरते सीमित आहे. पण एखादा राष्ट्र म्हणत असताना अमेरिकेसारखा राष्ट्र आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सत्तांतर होणं किंवा एखादा राष्ट्राध्यक्ष त्यापदी येणं हे फक्त अमेरिकेपुरतं सीमित राहत नाही, तर त्याचे पडसाद जगातील विविध राष्ट्रांवरती पडलेले दिसतात. त्याचं कारण असं आहे, अमेरिका एक महासत्ताक राष्ट्र आहे, ज्या राष्ट्राच्या ध्येय धोरणाचा जगातील विविध राष्ट्रांवरती परिणाम दिसून येतो. आता जो बायडन सत्तेवरनं गेलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे यांची मागील 5 वर्षामधली धोरणं, त्याचबरोबर विरोधी पक्षामध्ये असतानाची त्यांची मतं ही एकंदरीत पाहिली तर अनेक राष्ट्रांना अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे. जो बायडन नुकतेच सत्तेवरती आलेले आहेत. जगातील आज परिस्थिती पाहिली तर रशिया युक्रेन युद्ध पेटलेलं आहे. इस्रायल इराण युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये धगधगता आहे. युरोपियन राष्ट्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. भारत आणि कॅनडामधले जे प्रश्न निर्माण झालेत ते जागतिक स्तरावरती निर्माण झालेले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती मोठा बोजा आता तयार होतो आहे. त्याचं कारण असं आहे की युक्रेन रशिया युद्धामध्ये अमेरिकेने जी पैसे लावलेले आहेत, त्यात गुंतवणूक जी केलेली आहे, हे कुठेतरी अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती ओझं होतंय की काय, अशी परिस्थिती एकंदरीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं असणारं भूराजकीय महत्त्व, अमेरिकेकडे असणारी आर्थिक संपत्ती, आर्थिक सधनता, त्याचबरोबर अमेरिकेच्या धोरणाचा जगावरती होणारा विविध परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करता अमेरिकेतील सत्तांतर आणि त्याच्यापासून राहणारं जग हे असं होऊ शकत नाही. कारण अमेरिकेच्या एकूणच निर्णयावरती, धोरणांवरती जगावरती त्याचे परिणाम होणार आहेत. आता तिथे डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत याची चर्चा होणं साहजिकच आहे. या संदर्भात भारताच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा विविध अभ्यासकांची मतं, अर्थतज्ञांची मतं ही डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये वेगळी आहेत. त्याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी मांडलेली आतापर्यंतची जी मतं आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ते निर्यातदारांना मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स लावू शकतात. म्हणजे भारतीय निर्यातदार जे आहेत किंवा जगातल्या विविध राष्ट्रातील निर्यातदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेसला सामोरं जावं लागू शकतं, असं चित्र आहे. त्याचबरोबर व्हिसाच्या संदर्भामध्ये, H-1Bच्या संदर्भामध्ये त्यांनी मांडलेली जी मतं आहेत ती अत्यंत कठोर स्वरूपाची आहेत. व्हिसा सहज मिळेल अशा पद्धतीची नाही आहेत. याचं कारण असं आहे की दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये भारतातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जातात.
साधारणतः दरवर्षी 2.5 लाख विद्यार्थी हे अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जातात. तर एकूण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 6% लोक हे भारतीय आहेत. याचा अर्थ असा होतो की 2.9 दशलक्ष लोक अमेरिकेमध्ये हे भारतीय राहतात आणि याचा जगात परिणाम, जागतिक स्तरावरती त्याचा परिणाम होत असतो, भारतावरती त्याचा परिणाम होत असतो. कारण परकीय गंगाजळी डॉलरच्या स्वरूपामध्ये पैसे असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे केव्हा निर्माण होऊ शकतं, तर मोठ्या प्रमाणात आयातीचं धोरण आपण जर अवलंबलेलं असेल तर. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक अभ्यासक, विचारवंत अशी मतं मांडत असतात की जागतिकीकरणाच्या काळात, व्यापारीकरणाच्या काळामध्ये उद्योग व्यवसाय याची जी दारं आहेत ती खुली होण्याऐवजी आता येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प ही अमेरिकेची जी चौकट आहे ती अत्यंत घट्ट बनवतील, मजबूत बनवतील किंवा त्याच्यामध्ये येत असताना मोठ्या प्रमाणात अमेरिकेला कसा फायदा होईल याचं धोरण डोनाल्ड ट्रम्प अवलंबतील. अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारसरणीचा बेस हा भांडवलदार धार्जिन्य आहे, उद्योगपती व्यावसायिकांच्या बाजूनं आहे. मुळात ती विचारसरणीच, त्या पक्षाची विचारसरणीच त्या दिशेने जाताना दिसून येते आपल्याला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारताचे आणि अमेरिकेचे संबंध हे चांगले असतीलच. त्याचं कारण आहे भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जे काही संबंध आहेत हे पूर्वीपासून चांगले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे विरोधी पक्षामध्ये असताना मांडलेली मतं आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेवरती आल्यानंतर त्यांची धोरणं याच्यामध्ये काय फरक जाणवेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आजपर्यंत त्यांची जी मतं आहेत ही पाहिली तर कुठेतरी राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रप्रथम म्हणत असताना राष्ट्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध करून देणे, स्थलांतरित जी लोक आहेत त्यांच्याबद्दल कुठेतरी एक आकस भावना, कुठेतरी द्वेषाची भावना ही निश्चित ट्रम्प यांच्या मनामध्ये आहे. आणि या मुद्द्याला धरूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. स्थलांतरितांचा विरोध किंवा माझ्या राष्ट्रातील लोकांना काय देता येईल याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो अजेंडा मांडलेला आहे, एकूणच त्याच्यावरून असं दिसून येतं की येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प, विरोधी पक्ष म्हणून असणारे डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष पदावरती बसल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतानाचे डोनाल्ड ट्रम्प या भूमिका आपल्याला पाहाव्या लागतील. या दृष्टिकोनातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील अत्यंत महत्त्वाचं राष्ट्राध्यक्षपद म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्या राष्ट्राकडे असणारी आर्थिक सुबत्ता, एक विकसित आणि महासत्ताक राष्ट्र म्हणून असणारे त्याचं प्राबल्य. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किंवा अमेरिका हे एवढ्यापर्यंतच थांबत नाही, तर युनायटेड नेशनमध्ये असणारे त्यांचं एक दबाव किंवा त्यांच्या भूमिकेकडे असणारे जगाचं लक्ष हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेतील सत्तांतर हे राजकीय चर्चा विश्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. धन्यवाद.